पिता रामजी सुभेदार आपल्या लाडक्या लेकासाठी म्हणजे भिवासाठी मुली पाहत होते. पाहुण्या रावळ्यातल्या काही मुली त्यांनी पाहिल्या. त्यातल्या 2 मुली त्यांना पसंतही आल्या होत्या. आपल्या बहिणीला ते सांगायचे की आता जमेल वाटतंय. पण एवढ्यात त्यांना कुणीतरी सांगितलं की भायखळ्यामध्ये वलंकर यांच्या घरीही चांगली मुलगी आहे. ती भिवाला शोभण्यासारखी आहे. ही वार्ता त्यांना जशी कळली तसे पिता रामजी सुभेदार दुसऱ्या दिवशी निरोप पाठवून वलंकरांच्या घरी पोहोचले. वलंकरांचे मेहुणे म्हणजे मुलीचे मामा गोविंदपूरकर हेही बैठकीला आले होते. पिता रामजी सुभेदार बोलते झाले, आमचा मुलगा यंदा मॅट्रिकला आहे, अभिमानानं सांगत होते. आणि मॅट्रिक होणारा तो समाजातला पहिला मुलगा असणार आहे. हे जेव्हा ते बोलले तेव्हा त्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांना आनंद झाला. इतकं शिक्षित स्थळ आपल्या लेकीला आलंय, आपल्या घरातल्या पोरीला आलंय. वलंकर काकांनाही आनंद वाटला. वलंकर काका बोलते झाले, आमची रामू शिकलेली नाही, पण पोराचा संसार मात्र नीट सांभाळेल, घरातल्या सगळ्यांना जपेल, कुठल्याच कामाला ती नाही म्हणणार नाही, सगळ्या कामात तरबेज झालेली आहे. हे बोलता बोलता शेवटी वलंकर काका म्हणाले, आई बापाविना पोरकी आहे लेक, पण प्रत्येक कामात चलाक आहे. जसं पोरगी आई बापाविना पोरकी आहे हे ऐकलं तसं पिता रामजी सुभेदार उठून उभे राहिले. त्या लेकीला जवळ बोलवलं. मायेनं तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आजपासून तू आई बापाविना पोरकी आहे हे विसरून जायचं, असं म्हणत मामा गोविंदपूरकर आणि वलंकर काकाकडे पाहिलं आणि सुभेदार म्हणाले, आजपासून रमा पोरकी नाही, तिला आमच्या घरात बापाचं प्रेम मिळेल, माझ्या बहिणीकडून आईची माया मिळेल. रामूचं स्थळ आमच्या भिवासाठी आम्ही नक्की केलंय. त्यांनी आपल्या खिशातून साखर काढली, रामूच्या हातावर साखर ठेवली. सगळ्यांचं तोंड गोड झालं. रमा आणि भिवाचा विवाह झाला. पुढे जो इतिहास घडला तो अख्ख्या जगाने पाहिला. सुभेदारांना वाटलं होतं आई बापाविना पोरक्या असणाऱ्या लेकीला आपण मायेचं छत्र देऊ, पण आई बापाविना पोरक्या असणाऱ्या रमानं सुभेदारांच्या घरी येऊन त्या घराला घरपण दिलं आणि त्या घरात प्रत्येकाची आई होऊन प्रत्येकाला मायेचं छत्र दिलं. एवढंच नव्हे तर तीच रमा पुढे जाऊन रमाई झाली आणि भीमरावांना बाबासाहेब घडवण्यात सिंहाचा वाटा उचलून बाबासाहेबांचा संसार त्या रमाईनं सोन्याचा केला आणि इथल्या कोट्यवधी दीनदलितांची ती रमा आई झाली, रमाई झाली, रमाई झाली. अशा महामाता रमाईस विनम्र अभिवादन.